झपाट्याने विकसित होत असलेल्या जगात सतत काहीतरी नवीन करत राहणं ही खरं तर प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते। गतिमान औद्योगिक विकासासाठी ओळखलं जाणारं महाराष्ट्र राज्य देखील महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून नवनवीन बदल अनुभवत आहे। आतापर्यंत राज्याच्या औद्योगिक विकासाला आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महायुती सरकारनं अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने आपल्या नवोद्योग धोरणाचा नवा मसुदा तयार केला आहे, जो आता उद्योजकांच्या अभिप्रायासाठी खुला आहे। जर उद्योजकांकडून या संदर्भात काही सूचना असतील तर त्याही विचारात घेतल्या जातील। हे भारतातील एक प्रगतशील धोरण ठरणार असून ज्याचा उद्देश राज्यामध्ये स्टार्टअप सिटी अर्थात नाविन्यता शहरांची स्थापना करणं आहे। पण हे धोरण आणि नाविन्यता शहर ही संकल्पना नेमकी काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। गुरुवार अर्थात 16 जानेवारी रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा एक भाग असलेल्या स्टेट इनोव्हेशन एजन्सीने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये नॅशनल स्टार्टअप डे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा कार्यक्रम एम्पॉवरिंग इनोव्हेशन इनोव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नव्या स्टार्टअप धोरणाच्या माध्यमातून नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे। देशात स्टार्टअप सुरू झालं तेव्हा 471 नवउद्योग होते। आज देशामध्ये त्यांची संख्या 1,57,000 झाली आहे। महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाहीये, तर ते या क्रांतीचं नेतृत्व करत आहे। राज्यात 26,000 स्टार्टअप्स आहेत। देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। गुंतवणूकदार, धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत। विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बनवणार, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। या नवीन धोरणाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नाविन्यता शहराविषयी बोलायचं झालं तर गुजरातमध्ये विकासाला चालना देण्यासाठी गिफ्ट सिटी अर्थात गुजरात इंटरनॅशनल फिनान्शियल टेक्स्ट इन्व्हेन्सिस उभारली गेली। याच धर्तीवर नाविन्यता शहरांची स्थापना करण्यात येणार आहे। नाविन्यता शहरं ही अशी ठिकाणं असतील की जिथं नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगांना प्रोत्साहन दिलं जाईल। या शहरामध्ये आधुनिक इमारती, चांगल्या शाळा आणि व्यवसाय वाढवण्यास मदत करणारे कायदे असतील। त्यामुळे नवीन उद्योगांना भरभराट होण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण होईल। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रांवर या शहराचं लक्ष असेल। हे प्रगत संशोधन विकासास प्रोत्साहन देईल। ही नाविन्यता शहरं आर्थिक विकास आकर्षित करण्यास सहाय्यक ठरतील। त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यास मदत मिळेल। शिवाय नवीन कंपन्या, नवोद्योग आणि तंत्रज्ञान उद्योगामुळे जागतिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे ही शहरं शाश्वत विकासात नक्कीच मोलाचं योगदान देतील असं सांगण्यात येत आहे। पण या शहरांच्या स्थापनेसाठी योग्य स्थान निवडणं, योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि शहरांचं चांगलं व्यवस्थापन करणं या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतील। देवेंद्र फडणवीस यांच्या मते नाविन्यता उद्योगांना 200 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। हे अनुदान कर्ज आणि गुंतवणुकीच्या स्वरूपात मिळेल, ज्यामुळे उद्योगांना त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेलं आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे। हा निधी केवळ उद्योगांसाठीच नाही तर कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी देखील वापरला जाऊ शकतो। एकूणच हे नवोद्योग धोरण पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनासह महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यात मोलाची भूमिका बजावेल। जिथं नाविन्य, तंत्रज्ञान आणि उद्योजकता एकत्रितपणे काम करून एक समृद्ध भविष्य घडवण्यात योगदान देतील। खरं तर नवोद्योग धोरण आणि इनोव्हेशन सिटीची ही दृष्टी फक्त सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर फडणवीस सरकारचा स्टार्टअप सिटी उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।